नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आज होती महाशिवरात्र. सर्वात आधी तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्र होती, म्हटलं चला महाराजांना छान अभिषेक वगैरे करून घ्या. आणि राघव आणि ध्रुवच्या हाताने छान महाराजांना अभिषेक करून घेतला. इकडे छान पूजा वगैरे करून महाराजांना हार वगैरे घालून घेतले. आणि इकडे पूजा वगैरे होत होती तोपर्यंत आईने फराळाचं करून घेतलं. खिचडी, वेपर्स, चहा वगैरे महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला. आणि पूजा वगैरे होत होती तोपर्यंत मी दारामध्ये छान रांगोळी काढून घेतली. महादेवाची छान पिंड काढली होती. आणि त्यानंतर आम्ही मायले काय ना मंदिरात गेलो. मंदिरातली गर्दी बघून असं वाटत होतं की 1-1.5 तास दर्शनाला लागतील. आणि राघव तोपर्यंत राहील का नाही, म्हणजे नाही का रडल वगैरे, पण तो अजिबात रडला नाही. त्यानंतर घरी आले आणि मग आता करायचं होतं दुपारी फराळाला. आता रताळे ज्यांना आवडत नाही ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. गुळातले आहेत ना रताळे बनवले होते, खूप छान लागतात. त्याची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर छान खिचडी वगैरे बनवून घेतली, छान खिचडी परतून घेतली. आणि त्यानंतर नाही ना कोशिंबीर बनवून घेतली. काकडी, दही, मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिली. आता आमच्या इकडे ना उपवासाला जिरे वापरतात, तुमच्या इकडे वापरतात का नक्कीच सांगा. त्यानंतर आता महाशिवरात्र म्हटल्यानंतर कवटाची चटणी तर झालीच पाहिजे. त्याचबरोबर छान 2 कवटं आणली होती काल येताना बाजारातून. छान त्याची कवट फोडून घेतले पहिले. तर ते थोडे ना कोवळे कवट होते, त्यामुळे ना फोडायला जरा वेळच लागला. त्यानंतर छान फोडून वगैरे घेतले. त्याच्यामध्ये ना छान टेचून घेतले आणि त्याच्यामध्ये गूळ, छान भरपूर गूळ घालायचं. छान गोड चटणी होती. आंबट गोड चटणी नक्कीच आवडते. महादेवाला सुद्धा ही चटणी ना खूप आवडते. आजच्या दिवशी ह्या चटणीला खूप मान आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडंसं मीठ टाकून ना छान करून घेतलं. आता तोपर्यंत इकडे खिचडी वगैरे तयार झाली होती. महाराजांना दुपारी नैवेद्याला फराळाला सगळं दाखवून घेतलं. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर,